अखिल जगस्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। काय झालं? मी येतो। इंद्रदेव आणि शचीदेवी यांचे गडावर आगमन झाले आहे। थांबा, मीही येते। असे का बघता आहात? माझा निर्णय बदलला आहे। अहो, इथे तर कोणीच दिसत नाही। आपण येणार आहोत याची पूर्वसूचना दिली नव्हती का? देवी, आपल्याला विस्मरण होते आहे की मी स्वर्गाधिपती इंद्र आहे। आपल्या आगमनाची पूर्वसूचना देण्याची कोणतीही आवश्यकता नाही। आपण येणार आहोत हे श्री खंडेरायांना कळलं असेल। अहो, मग आपण अंतःपुरात त्यांना भेटायला जाऊया का? त्याचीही आवश्यकता नाही। श्री खंडेराय आपल्याला भेटायला इथेच येतील। प्रणाम प्रणाम। इंद्रदेव, शचीदेवी, आपले जेजुरी गडावर स्वागत आहे। आसन ग्रहण करावे। आपल्याशी अत्यंत महत्त्वाचे बोलून आम्हाला त्वरित प्रस्थान करायचे आहे। बोलावे। या जेजुरी गडावर एवढी मोठी घटना घडली, ती घडण्याआधी किंवा नंतर आम्हाला कोणी काहीच कळवलं नाही।
बानूला जेजुरी सोडून जावे लागले ह्याचे आम्हाला खूप वाईट वाटले. तिला थेट जाऊन भेटायचे धाडस माझ्यात तरी नाही, कारण या सर्व प्रसंगात आम्ही तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही याचे शल्य आहे. आपण तिचे माता पिता आहात, आपली काळजी मला कळू शकते, पण जे घडलं ते सगळ्यांच्या सहमतीने घडलं आहे. यात कोणावरही अन्याय झाला नाही. परंतु देवी, बानूला सारीपाट खेळता येत नव्हता. ती त्या खेळाबाबत संपूर्णतः अनभिज्ञ होती. आणि आपण तर सारीपाटाच्या खेळामध्ये पारंगत आहात हे सर्वश्रुत आहे. देवेंद्र, आपल्याला नेमकं काय म्हणायचंय? इंद्रदेव, ह्या खेळात जे काही घडलं ते माझ्या सहभागाने, बानूचा पराभव आणि तिने जेजुरी सोडून जाणे ही निश्चितच तुमच्यासाठी शुभ वार्ता नाही, पण ते सत्य आहे. देवा, म्हणजे माझ्या कन्येच्या आयुष्यात सुख नाहीच का? भक्तांवर संकट असेल तर देवाचे दायित्व वाढते. बानूचे पूर्वायुष्य कष्टात गेले, तिला अनपेक्षित दुःख सहन करावी लागली, पण तिला न्याय मिळेल. हे सांगताना माझी अर्धांगिनी माझ्या सोबत आहे. मला तिच्यावर देखील अन्याय होऊ द्यायचा नाहीये. मनुष्य जन्मात जे घडतं ते इथे घडत आहे. केवळ गतजन्माच्या विस्मरणामुळे म्हाळसा आणि बानूला या घटनेचे अर्थ कळत नाही. तेव्हा आपण ते समजून घ्यावे. याचा अर्थ यांना आमच्या गतजन्माविषयी ठाऊक आहे. होय म्हाळसा, तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? कारण आपलं तसं बोलणं झालेलं नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे केवळ देवेंद्र किंवा शचीदेवी नाही, तर माझ्या सवतीचे माता पिता आहेत. हे त्यांच्या कन्येला कधीही सत्य सांगू शकतात. मग कशाला घातलाय आख्यानाचा घाट? पण देवी, आपण इतके अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही. का नाही? आमच्यात एक नियम ठरला आहे, तो तुम्हाला ठाऊक आहे? हो देवी, आपण आणि बानू यांच्यामध्ये गतजन्माचे स्मरण जिला आधी होईल तिला श्री खंडेरायांसमवेत कैलासात जाण्याचा मान मिळेल. म्हणजे हे तिला कधीही सत्य सांगू शकते. तिला सत्याची ओळख होईल, म्हणजे पुन्हा मी एकटी होणार आणि तुम्ही तिला घेऊन कैलासात जाणार. देवी, तसे करायचे असते तर ते आम्ही कधीच केले असते, पण यात आम्ही कधीच हस्तक्षेप केला नाही. पण यापुढे तुम्ही कशावरून तिला सांगणार नाही? देवी, आम्ही सत्य सांगतो आहोत, पण देवा, आपणच याचे स्पष्टीकरण द्यावे असे मला वाटते. म्हाळसा, जर मी तुला सांगितले की गतजन्मात तू कोण होतीस, तर तुला त्याचे स्मरण होईलच असे नाही. ते स्मरण अत्यंत सहजपणे घडणे अपेक्षित आहे. ते निसर्ग नियमाप्रमाणे घडावे. पण जर त्याचा आग्रह धरला तर काही विपरीत घडू शकते, आणि मला तसे होऊ द्यायचे नाही. म्हाळसा, मी तुझा वियोग सहन करू शकत नाही. मला तू हवी आहेस मूळ रूपात. देवी, प्रत्यक्ष श्री महादेवांच्या वचनात आहोत आम्ही. आमच्याकडून वचन कसे मोडले जाईल ते महापाप ठरेल. देवा, आमची इच्छा इतकीच आहे की बानूच्या बाबतीत काही पुनर्विचार व्हावा. ते शक्य नाही. ह्यावेळी मला तुम्हाला सहाय्य करता येणार नाही. पण
जे घडते आहे ते घडू द्यावे, त्यातून शुभच घडेल असा विश्वास ठेवावा. देवा, मग एका गोष्टीची अनुमती असावी. कसली अनुमती? आपण नाही म्हणू नये देवा. माझी अनुमती आहे, बोलावे. अहो, असं काय करता आहात? त्यांना काय म्हणायचंय हे तरी विचारावे. देवा, बानूला आमच्या बरोबर स्वर्गलोकी घेऊन जाण्याची अनुमती आम्हाला असावी. माझ्याकडून शब्द गेला आहे, आपण बानूला विचारावे. असे घडले तर तिला हाल अपेष्टांमध्ये दिवस काढावे लागणार नाहीत आणि काही प्रमाणात तरी तिला सुख प्राप्त होईल. जशी आपली इच्छा. अशी माझी देखील इच्छा असेल, कारण ती जरी जेजुरी सोडून गेली असते तरी भूतलावावर ती कुठेतरी आहे हे मला सतत जाणवत राहणार. ती जर तुमच्या सोबत आली तर ती ह्यांच्यापासून नेहमीसाठी दूर जाईल. प्राप्त परिस्थितीत आम्ही बानूसाठी एवढंच करू शकतो, तेव्हा आम्हाला आज्ञा असेल. योग्य वेळ येताच आम्ही चंदनपुरीत जाऊन बानूला स्वर्गलोकी घेऊन जाऊ. जशी आपली इच्छा. आज्ञा असावी. थांबावे देवी. देवी, आपले आदरातिथ्य मला करता आले नाही, पण भोजन करून तुम्ही प्रस्थान करावे. त्यासाठी आम्ही पुन्हा येऊ. आता येतो. आज्ञा असा. म्हाळसा, अगं रागवू नकोस. आम्हालाही तुला सोडून जाताना बरं वाटतंय का? अगं, मुलीच्या सासरी असं फार काळ राहणं योग्य नव्हे. शिवाय आम्हाला इथे येऊनही आता बराच काळ झालाय. आम्ही आलो याचं सार्थकच झालं म्हणायचं. यापुढे तुझा संसार सुखाचाच होईल याची खात्री आहे मला. अजून काही काळ थांबला असतात तर बरं झालं असतं. या साऱ्यात तुम्हाला धड वेळही देता आला नाही मला. असू देत, जे झालं ते चांगलंच झालं. म्हाळसा, अगं मी तुला काय सांगणार. मी तुला काहीतरी सांगावं असं खरं तर माझी योग्यता देखील नाही. बाबा, असं का बोलताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? तुम्ही माझ्याशी आधीसारखं वागत नाहीये हे लक्षात आलंय माझ्या. अगं तसं नाही. तू ह्या जेजुरीची साम्राज्ञी आहेस, श्री खंडेरायांची पत्नी आहेस. मला तुला हेच सांगायचंय की तुझ्या वागण्यामुळे कधीही कोणी दुखावले जाऊ नये ह्याकडे तू ध्यान दे. मला ठाऊक आहे बाबा, मी बानूला जेजुरीतून काढलं हे तुम्हाला आवडलेलं नाही. जे झालं ते झालं. तो विषय आता पुन्हा नको. मला तुला इतकंच सांगायचंय की तुझ्या वागण्यामुळे श्री खंडेराय कधी दुखावले जाणार नाही ह्याकडे लक्ष दे. अहो, आता यावेळी तिला हेच सांगत बसणार आहात का? बाबा, तुम्ही मला जे सांगितले आहे ते माझ्या ध्यानात ठेवेन मी. ब्राह्ममुहूर्ताची वेळ जवळ येत चालली आहे. आता निघायला हवं. श्री खंडेरायांची भेट झाली असती तर फार बरे झाले असते. सांगते मी त्यांना. गणोबा, माझे आई वडील नेवासेला जायला निघाले आहेत. हे अंतपुरात असतील तर त्यांच्यापर्यंत हा निरोप पोचवा.
जी देवी. मंदार मालांकुलितालिकायै कपाल मालांकिति शेखराय दिव्यांबरायै च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय. महाराज, शुभम भवतु. पण काय हो महाराज, तुम्ही ह्या येळी हत कसं काय? माझा सर्वत्र वावर असतो. असं का? तू इथे काय करतोयस? ते आपलं रंगा, माझ्याकडून काही मिळेल या अपेक्षेने आलेला दिसतोयस. खरं सांगू का, आता हत काही काम बी नाही मला. पण श्री खंडेरायांनी तर तुला धनाचा हंडा दिला होता. कष्ट करून धन मिळव असं सांगितलं होतं तुला त्यांनी. अव महाराज, ते सोन्याचा हांडा आणि ती सोनं कवाच संपलं. संपलं? मग म्हणून तर जेजुरीला गेलो होतो म्या. म्हणलं आपलं ततच राहावं, कष्ट करावं, नाही का? कुठलं काय माघारी हतच आलो पुन्हा. कोणी सांगावे? भविष्यात जेजुरीत जाशीलही तू? काय सांगताय काय महाराज? मला पुण्यांदा जेजुरीत जाता येईल? भविष्यात काय घडेल हे सांगणे मात्र कठीण आहे. खरंय खरंय. परंतु तू माझे एक काम केलेस तर मात्र तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणते संकेत आहेत हे मी तुला सांगू शकतो. काय सांगताय काय महाराज? अहो तुम्ही नुसतं सांगा, तुम्ही सांगाल ती करीन मी. बानूला सांगायचं मी बोलवलं आहे म्हणून. अजा मेळेला कळता कामा नये. असं का? सांगतो, लागलीच जाऊन सांगतो बानूला. येऊ का? आशीर्वाद असू द्या. देवा, गणोबा, म्या म्हाळसा देवींचा सांगावा घेऊन आलोय तुमच्यासाठी. म्हाळसा देवींचं आई आणि बा नेवासेला निघाले आहेत हे सांगायला आलोय. बर, मी त्यांना भेटायला येतो असा निरोप सांगा म्हाळसेला. होय देवा, येतो मी. अरे काय रे रंगा, अरे आता कसा पाय आला सा? आलो होतो असंच. म्हणलं जाऊन बघावं काय चाललंय काय नाही. ठीक आहे ना रंग्या? ये बस, भाकर खा गरम गरम. नग नग भाकरी बिकरी काय न ग, खाऊनच आलोय मी. बानू, तुला महाराजांनी भेटाय बोलवलंय. देवळीपाशी थांबले ते. अरे पर बाय होत, मी कशी जाणार आहे त्यासनी भेटाय? मला म्हणलं बानूला जाऊन सांग म्हणून मी आलोय. ए बाण, म्या जरा आतमध्ये आहे, वाईस पडतो जरा. तुझं झालं की मला हाक मार. ओ होय होय होय. जा उठ उठ, ती राहू दे संपत. जा उठ, जा बिकी बिकी बिकी.
शुभम भवतु. महाराज, तुम्ही मला बोलवलं सा तर मला ठाव आहे तुम्ही मला काय सांगणार आहेत. म्या आता व्रत करणं कशापाय थांबवलं आहे हेच तुम्ही मला सांगणार आहे वय ना. बानू, मला ठाऊक आहे की श्री खंडेरायांनी तुला आता भक्ती करू नको असं सांगितलं आहे, परंतु असं का ते मी तुला सांगायला आलो. खरं सांगू का महाराज, मला आता ते काय बी करू नये असं वाटतंय. म्या तर माझ्या मनाची समजूत बी काढली आहे का आता जलमभर हातच राहायचं आहे मला. आता ह्यो पाडाच माझं समजा आहे बघा. परंतु भविष्यात असंही घडू शकतं की तुला जेजुरीला जाण्याची संधी मिळेल. असं नाही म्हणणार महाराज, आणि त्यासाठी मी असं व्रत करू म्हणताय व्हय? होय बानू, कारण ही माझी नव्हे श्री खंडेरायांची इच्छा आहे.